काल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच आरसीबीने मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर 10 वर्षांनंतर हरवलं आणि काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सला चेपॉकवर 17 वर्षांनंतर धूळ चारली होती। कालचा सामना खूपच रंजक झाला आणि आता लोक म्हणत आहेत की ही नवीन आरसीबी आहे। आरसीबीच्या फॅन्समध्ये उत्साह आहे आणि एकच प्रश्न कालपासून चर्चेत आहे, आरसीबीचे आयपीएल 2025 जिंकण्याचे चान्सेस किती आहेत। आज याच विषयावर सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। काल वानखेडेवर आरसीबी आणि एमआयचा सामना म्हणजे एक थरारक लढत होती। मुंबई इंडियन्सचा होम ग्राउंडवर दबदबा राहिलाय आणि गेली 10 वर्षे आरसीबी इथे जिंकू शकलेली नव्हती। पण काल रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने जबरदस्त खेळ दाखवला। विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी ओपनिंगला धडाकेबाज सुरुवात केली, तर लियाम लिव्हिंगस्टन आणि टीम डेव्हिड यांनी मिडल आणि लोअर ऑर्डरमध्ये फटकेबाजी करत स्कोर मजबूत केला। गोलंदाजीत जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांनी एमआयच्या बॅटिंग लाईनअपला शांत ठेवलं। मुंबईच्या ताब्यात असलेला हा सामना आरसीबीने शेवटच्या काही ओव्हर्समध्ये खेचून आणला आणि विजय देखील मिळवला। हा विजय फक्त 3 पॉइंट्सचा नाही, तर आरसीबीच्या नव्या दृष्टिकोनाचा आणि आत्मविश्वासाचा पुरावा आहे। आरसीबीने यंदाच्या सीएसकेला चेपॉकवर हरवलं 17 वर्षांनंतर। चेपॉक हे सीएसकेचा गड मानलं जातं, जिथे धोनीच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक विजय मिळवलेत। पण आरसीबीने तिथेही बाजी मारली। आता वानखेडे स्टेडियमवर एमआयला हरवून त्यांनी दाखवून दिलं की ते कोणत्याही मैदानावर आणि कोणत्याही संघाला टक्कर देऊ शकतात। या 2 विजयांचा अर्थ काय? याचा अर्थ आरसीबी आता फक्त बेंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम पुरती मर्यादित राहिलेली नाही। त्यांचा खेळ आता परिस्थितीशी जुळवून घेणारा आणि प्रतिस्पर्ध्यांना चकित करणारा झालाय। लोक म्हणतात ही नवीन आरसीबी आहे आणि हे खरं आहे, कारण त्यांचा खेळ, त्यांची रणनीती आणि आत्मविश्वास नव्या उंचीवर आहे। मग आता मुख्य प्रश्न, आरसीबी आयपीएल 2025 जिंकेल का? याचं उत्तर देण्यासाठी आपण काही गोष्टी पाहूयात। पहिली गोष्ट, त्यांची बॅटिंग लाईनअप। विराट कोहली हा अजूनही त्यांचा आधारस्तंभ आहे, परंतु आता त्याला फिल सॉल्ट, रजत पाटीदार, लिव्हिंगस्टन आणि टीम डेव्हिड यांची साथ आहे। ही लाईनअप छोट्या मैदानांवरच नाही, तर आता मोठ्या मैदानांवर देखील धावा करू शकते। दुसरी गोष्ट, गोलंदाजी। यश दयाल, जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासारखे अनुभवी गोलंदाज आणि कृणाल पांड्यासारखा ऑलराऊंडर आरसीबीला संतुलन देतोय। तिसरी गोष्ट म्हणजे नेतृत्व। रजत पाटीदार नवखा कर्णधार असला तरी त्याने पहिल्या 2 सामन्यातून आपली छाप पाडली आहे। पण यात आव्हानं देखील आहेत। आयपीएल मध्ये 10 जबरदस्त संघ आहेत। सीएसके, एमआय, केकेआर यांसारख्या संघांकडे अनुभव आहे, तर एसआरएच, आरआर यासारखे संघ नव्या जोमाने खेळतायत। आरसीबीला सातत्य राखावं लागेल, कारण मागच्या हंगामात त्यांनी चांगली सुरुवात करूनही मध्यावर घसरण झालेली पाहायला मिळाली होती। जर त्यांनी हा नवा जोश आणि रणनीती शेवटपर्यंत कायम ठेवली तर ते नक्कीच ट्रॉफीच्या जवळ पोहोचतील। स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच काही तज्ञांनी यावर्षी आरसीबी चॅम्पियन्स ठरेल असे भाकीत देखील केले होते। त्याचे कारण आरसीबीचे नव्या व जुन्या खेळाडूंचे संतुलन आणि खेळाडूची योग्य ती निवड। शेवटी काय सांगता येईल, आरसीबीची ही नवीन आवृत्ती नक्कीच आशादायक दिसते। चेपॉक आणि वानखेडे सारख्या कठीण मैदानांवर मिळवलेले विजय त्यांचा आत्मविश्वास वाढवतात, परंतु आयपीएल जिंकणं हे फक्त सुरुवातीच्या विजयांवर अवलंबून नाही। त्यासाठी सातत्य, दबावाखाली कामगिरी आणि थोडंसं नशीब देखील लागतं। आरसीबीचे चान्सेस तसे 50-50 आहेत, पण त्यांनी जर असाच खेळ सुरू ठेवला तर 18व्या हंगामात 18 नंबरच्या विराट सोबत ते ट्रॉफी उंचावताना दिसू शकतात। आरसीबी बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि आरसीबीच्या या नव्या प्रवासाचा आनंद घ्या।